मोठी बातमी. माणसाच्या हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेत ऐतिहासिक फूट पडली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद गेले आणि त्यांना राज्यभरात सहानुभूती मिळाली. त्याचे प्रतिबिंब लोकसभा निवडणुकीच्या निकालात उमटले. पक्षाचे चिन्ह, नाव नसतानाही ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीत 9 जागा मिळाल्या. सत्ता, यंत्रणा, पक्ष, चिन्ह असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 7 जागा मिळाल्या. मतदारांनी उद्धव ठाकरे यांची निवड केली असली तरी एकनाथ शिंदे यांनाही पूर्णपणे नाकारलेले नाही. एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपसोबत घरोबा केला. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले आणि उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद गेले. त्यामुळे ठाकरे यांना मोठी सहानुभूती मिळाली. गेल्या 5 वर्षांत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीचे सरकार पडणे आणि उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद जाणे ही महाराष्ट्राचे राजकारण बदलणारी घटना ठरली. ज्या भाजपने हे सारे घडवून आणले त्याचे परिणाम त्यांना लोकसभा निवडणुकीत भोगावे लागले आहेत. महाराष्ट्रातील भाजप खासदारांची संख्या आता सिंगल डिजिट मध्ये आली आहे. लोकांना यापेक्षा अधिक उत्सुकता होती ती उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे काय होणार याची. नेत्यांनी शिवसेना सोडून जाण्याचे प्रकार यापूर्वी झाले आहेत, मात्र त्याची तीव्रता कमी होती. नारायण राणे, छगन भुजबळ हे शिवसेनेतून बाहेर पडले ते मोजक्या आमदारांसह. 2-2.5 वर्षांपूर्वी मात्र उभी फूट पडली. एकनाथ शिंदे हे 40 आमदार आणि बहुतांश खासदार घेऊन बाहेर पडले. त्यासाठी विविध कारणे देण्यात आली. कारणे देण्याचा सिलसिला अद्यापही सुरूच आहे. दोन्ही गटांत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आजही झडत असतात. दोन्ही गट एकत्र येतील का याबाबत सातत्याने अंदाज वर्तवले जात असले तरी त्यांनी एकमेकांसाठी आपले दरवाजे कायमचे बंद केले आहेत असे चित्र सध्या तरी दिसत आहे. असे असले तरी राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सर्वाधिक 23 जागा लढवल्या. महायुतीतून जागा मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांची मात्र दमछाक झाली. जाहीर केलेला एक उमेदवार त्यांना भाजपच्या दबावाला बळी होऊन बदलावा लागला. सलग 5 वेळा विजयी झालेल्या भावना गवळी यांची उमेदवारीही याच कारणामुळे त्यांना कापावी लागली. त्यांना 15 जागा मिळाल्या. दरम्यान या 2 प्रकरणांनंतर मात्र शिंदे सावध झाले आणि भाजपचा प्रचंड विरोध असतानाही त्यांनी नाशिकची जागा सोडली नाही. असे असले तरी ते भाजपसमोर हतबल झाले आहेत असा संदेश एव्हाना मतदारांत गेला होता.